नमस्कार. आज मी माझा कालिदासाच्या मेघदूताचा प्रवास, मी मेघदूताची पूर्वतयारी कशी केली हे तुम्हाला उलगडून सांगणार आहे. संस्कृत साहित्यातील महान साहित्यकार कवी कुलगुरू कालिदास याचं साहित्य हजारो वर्षापासून अनेकांना प्रेरणादायी ठरलेलं आहे. कालिदासाच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होत नाही आणि संस्कृत समजल्याशिवाय कालिदास पकडीमध्ये येत नाही. आज कालिदासाचं चरित्र उपलब्ध नाही, पण कालिदासाच्या साहित्यामधून व्यक्त होणारं त्याचं कवित्व, त्याचं चातुर्य, औदार्य आणि जनमानसामध्ये प्रचलित असलेल्या कालिदासाबद्दलच्या दंतकथा, आख्यायिका आणि लोककथांच्या माध्यमातून कालिदासाचे जे चरित्र आपल्यापुढे उभे राहतं ते चरित्र कोणालाही भाववेल असंच आहे. संस्कृत भाषेला गीर्वाण भारती, अमर भारती, देववाणी असं म्हणतात. संस्कृत काव्यशास्त्रामध्ये मेरुमणी असलेलं मेघदूत हे खंडकाव्य हे विरह काव्य आहे आणि त्या काव्यामध्ये कालिदासाची प्रतिभा ही विशेष खुलली आहे. हे अत्यंत नादमधुर असं हे काव्य आहे आणि त्या कालिदासाच्या काव्याचा, मेघदूताचा आपण अभ्यास करावा असं मला वाटलं. योगायोगानं मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या डॉक्टर परिणिताबाई देशपांडे यांचे काही विचार माझ्या वाचनामध्ये आले. त्या म्हणतात की कालिदास हा सृजनशक्तीचा दास आहे. मला कालिदास आकळला असं म्हणण्याचं दारिष्ट्य कोणी करू नये. इतकं कालिदासाचं साहित्य विशाल आणि विस्तृत गूढ आहे. कालिदासाच्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर रसिक सुद्धा तयारीचा असला पाहिजे. संस्कृत काव्यामध्ये रसिकाला सहृदय असं म्हटलेलं आहे. जशी कवीकडे प्रतिभा असते, त्याच्याकडच्या प्रतिभेला निर्भासी प्रतिभा असं म्हणतात, तशी प्रतिभा सहृदयाकडे सुद्धा असायला पाहिजे असं त्यांनी अर्जावून सांगितलं. त्यांचे ते विचार ऐकल्यानंतर मला प्रश्न पडला की मला कालिदासाचं मेघदूत पेलवेल का? पण मी धीर केला. बघा, आपण प्रवासाला जाताना त्याबद्दलची, त्या प्रवासाची सगळी माहिती जमा करतो. तसाच काहीचा प्रयत्न मी केला. कालिदासाची मराठीमध्ये जी काही भाषांतरं आहेत त्याची माहिती मी जमा केली. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की अनुवादाचे, भाषांतराचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे गद्यानुवाद आणि दुसरा म्हणजे पद्यानुवाद. मराठीमध्ये अनेक अभ्यासकांनी, मान्यवरांनी आपापल्या परीने एक एक दृष्टिकोन घेऊन मेघदूतामधला विरह, मेघदूतामधलं काव्य, भूगोल उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी जे पद्यानुवाद केले त्याच्या अनुषंगानं त्यांनी काव्यक्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा उमटवला. मराठीमध्ये सगळ्यात पहिला गद्यानुवाद हा राम गणेश बोरवणकरांनी 1935 साली केला. त्या गद्यानुवादामध्ये त्यांनी संस्कृत श्लोक, त्याच्या खालती अन्वय, सरळ अर्थ अशा स्वरूपामध्ये तो गद्यानुवाद पेश केला आणि त्यासाठी त्याने मल्लीनाथांच्या संजीवनी टीकेचा आधार घेतला. मराठीमधील सगळ्यात पहिला मान्यता प्राप्त अनुवाद 1865 साली कृष्णाशास्त्री चिपळूणकरांनी साकी वृत्तामध्ये केला. त्याच्यानंतर
1950 साली डॉक्टर श्रीखंडे यांनी उपजाती वृत्तामध्ये मेघदूताचा पद्यानुवाद केला. त्यानंतर सबनीसांनी केला. आपल्याला माहितीच आहेत की सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख हे भारतीय वंशाचे पहिले आरबीआयचे गव्हर्नर होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थमंत्री होते. ते संस्कृत चांगलं जाणणारे होते. त्यांनी मेघदूताचं, कालिदासाच्या मेघदूताचं मंदाक्रांता वृत्तामध्ये समश्लोकी, समछंदी, समवृत्ती अनुवाद केला आणि चिंतामणराव देशमुखांनी केलेला पद्यानुवाद उत्कृष्ट अनुवादापैकी एक आहे असं माझं मत आहे आणि अनेक समीक्षकांचंही तेच मत आहे. कालिदासाचं मेघदूत हे मंदाक्रांता वृत्तामध्ये आहे आणि चिंतामणराव देशमुख, कविवर्य बाबा बोरकर, गणेश नीलकंठ कात्रे, अज विद्वांस आणि द वि केतकर या 5 मान्यवरांनी मेघदूताचा मंदाक्रांता वृत्तामध्ये पद्यानुवाद केला. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की कवी कुसुमाग्रज, बाबा बोरकर आणि शांताबाई शेळके या तिघांचं कालिदासाच्या मेघदूतावर खूप प्रेम होतं. कुसुमाग्रजांनी कालिदासाच्या मेघदूताचा पद्यानुवाद सुमुदित मदना या वृत्तामध्ये केला आणि शांताबाई शेळक्यांनी पादा कुलका या वृत्तामध्ये मेघदूताचा पद्यानुवाद केला. मराठीमध्ये जे काही पद्यानुवाद झालेले आहेत ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कारण ते अनुवाद वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांनी वेगवेगळ्या वृत्तामध्ये केला होता. 1987 साली वसंत बापटांनी मुक्त छंदामध्ये मेघदूताचा पद्यानुवाद केला होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल की समाजवादी विचारसरणीचे नाग गोऱ्यांसारख्या राजकारणी माणसांनी सुद्धा 1964 साली मेघदूताचा अनुवाद केला होता. मला आठवतं एक काळ असा होता की महाराष्ट्रामध्ये वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर हे मुक्त छंदातील कविताच्या वाचनाचे कार्यक्रम स्टेजवर करत असत. आज कविता ही मुक्त छंदाच्याही पलीकडे गेलेली आहे. यमक जुळो अथवा न जुळो गद्यालाच पद्य बनवलेलं आहे. काळाय तस्मै नमः. मी काही साहित्याचा अभ्यासक नाही, तरी सुद्धा माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी तुमच्या पुढे मांडलं. माझं असं आणखी मेघदूताचा अभ्यास करत असताना जे लक्षात आलं ते तुमच्या पुढे मांडतो. 19व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक लोक होऊन गेली. त्यांचं कालिदासाच्या मेघदूतावर प्रेम होतं आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे पद्यानुवाद केले होते. परंतु ते पद्यानुवाद त्यांना प्रसिद्ध करता आले नाहीत आणि काळाच्या ओघामध्ये ते नाहीसे झाले. हे मला इथे अर्जावून सांगावंसं वाटतं. मी जेव्हा कालिदासाच्या मेघदूताचा अभ्यास करायला सुरुवात केली, अभ्यास करायचं ठरवलं, तो पिरियड लॉकडाऊनचा होता. त्यामुळे लायब्ररीमध्ये जाऊन पुस्तकं आणणं शक्य नव्हतं. वाचनालयामधून तर नाहीच, दुकानातूनही नाही. मला आठवतं की पूर्वी माटुंग्याला किंवा फोर्टमध्ये
जुनी दुर्मिळ पुस्तकं अत्यंत अल्प दरात रद्दीच्या भावानं विकत मिळत होती. तसं जाऊन ती मिळणंही शक्य नव्हतं. मग मी ॲमेझॉनवरून शांताबाई शेळके यांचा मेघदूताचा पद्यानुवाद आणि M.R. काळे यांचं इंग्रजीमधलं मेघदूत पुस्तक मागून घेतलं. इंटरनेटवर मल्लीनाथांची संजीवनी टीका संस्कृतमधून उपलब्ध होती, ती घेतली. चिंतामणराव देशमुख आणि गणेश नीलकंठ कात्रे यांचे पद्यानुवाद फ्री PDF म्हणून इंटरनेटवर होते, त्याची मी प्रिंटआउट घेतली आणि मी माझा अभ्यास सुरू केला. बघा, मी काही साहित्यिक नाही किंवा माझा काही साहित्याचा मोठा अभ्यास आहे आणि म्हणून मला व्यासपीठावर कोणी बोलायला बोलवेल अशी सुतराम शक्यता नाही. असं असलं तरी माझी स्वतःची काही मतं असू शकतात आणि त्या मतानुसार मला असं वाटतं, जर शेक्सपियर अनुभवायचा असेल तर तो इंग्रजीमधून अनुभवायला पाहिजे. शिवाजी महाराजांचा पराक्रम जर त्यात समजून घ्यायचा असेल तर तो मराठीतूनच, तुकाराम महाराजांचे अभंग जाणून घ्यायचे असतील तर ते मराठीतूनच जाणून घेतले पाहिजेत. तसंच मेघदूत जर अनुभवायचं असेल, मेघदूताचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर तो संस्कृतमधून घेतला पाहिजे. संस्कृतला आधार ठेवून तो आस्वाद घेतला तर तो अधिक चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेता येईल असं माझं मत होतं आणि आजही आहे. म्हणून आता जर संस्कृतमधून मेघदूताचा अभ्यास करायचा असेल किंवा संस्कृतला आधारभूत ठेवून, तर मला संस्कृत यायला पाहिजे. मी जे काही थोडंफार संस्कृत शिकलो होतो ते संस्कृत शाळेमध्ये असताना शिकलो होतो. रामः रामो रामा प्रथमा ही विभक्ती मी पाठ केल्या होत्या, पण त्या विभक्ती कशा वापरायच्या हे मला तेव्हाही माहिती नव्हतं आणि आजही विशेष माहीत नाही. 40-50 वर्षापूर्वी शाळेमध्ये असताना जे काही संस्कृत शिकलेलो होतो ते संस्कृतचं ज्ञान अत्यंत जुजबी होतं, काम चलाऊ होतं. माझ्या अध्यात्माच्या दीर्घ प्रवासामध्ये मी उपनिषदांचा अभ्यास केला, पतंजली योगसूत्राचा अभ्यास केला, अष्टावक्र गीतेचा अभ्यास केला आणि वेदांताचा अभ्यास करत असताना माझा थोडाफार संस्कृतशी परिचय झाला. ब्रह्मसत्य जगन्मिथ्या जीवे ब्रह्मैव नापरा असं म्हणता यायला लागलं. म्हणजे मला संस्कृत येतं असं म्हणणं चुकीचं आहे. महावाक्य मला म्हणता यायला लागली. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी प्रज्ञानम ब्रह्म म्हणजे मला संस्कृत येतं. अशा प्रकारचा चुकीचा समज मी कधीच करून घेतला नव्हता. त्यामुळे मला एक गोष्ट निश्चित माहिती होती की संस्कृत भाषा ही जी आहे ही भाषा व्याकरणाने चालते. या संस्कृत भाषेचे काही नियम आहेत आणि त्या नियमाप्रमाणे ती चालते. जेव्हा मी मल्लीनाथांची टीका घेऊन अभ्यास सुरू करायला लागलो त्याच्या आधी एक सांगतो की संस्कृत मधली सगळ्यात पहिली टीका ही वल्लभदेवांनी केली. त्याच्यानंतर मल्लीनाथांनी संजीवनी टीका केली. मल्लीनाथांनी केलेली मेघदूतावरची टीका ही अत्यंत मार्मिक आहे. म्हणून मराठीमध्ये एक लोकोक्ती आहे, एक वाक्प्रचार आहे की तू मल्लीनाथी करू नकोस. ही मल्लीनाथांची टीका वाचत असताना माझं असं लक्षात आलं की प्रत्येक श्लोकाच्या खाली अन्वय दिलेला असतो. अन्वय म्हणजे काय त्याच्या आधी एक सांगतो. संस्कृतमध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद हा क्रम महत्वाचा नाही, अर्थासाठी विभक्ती महत्वाची आहे. आणि अन्वय म्हणजे संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ काय क्रमाने लावायचा ही जी टेक्निकल तांत्रिक बाब आहे त्यासाठी अव्यय सांगितला जातो आणि मग त्याचा अर्थ लावणं सुलभ होतं.
मल्लीनाथाच्या टीकेमध्ये असं म्हटलेलं आहे की मेघदूत हे काव्य खंडकाव्य मंदाक्रांता या वृत्तामध्ये आहे. साहजिकच मंदाक्रांता काय वृत्त आहे हे जाणून घेणं मला आवश्यक वाटलं. मला आठवतं माझी आई आमच्या नात्यामध्ये कोणाचं जवळच्यांचं लग्न असे त्यावेळेला मंगलाष्टक करत असे आणि ती मंगलाष्टक शार्दूल विक्रीडित या वृत्तामध्ये असेल आणि तेवढंच मला माहिती होतं. आज शालेय जीवनामध्ये मराठीमध्ये वृत्त शिकवतात का मला वाटतं नाही. कॉलेजमध्ये सुद्धा वृत्ताचा अभ्यास नसतो. त्यामुळे मंदाक्रांता हे काय वृत्त आहे हे पटकन कळणार नाही. मी म्हटलं आपण थोडासा तेवढ्याच वृत्ताचा थोडासा अभ्यास करूया, काय आहे ते वृत्त समजून घेऊया. मग असं लक्षात आलं की वृत्त किंवा छंद याचे दोन प्रकार आहेत. एक मात्रा आणि दुसरं अक्षर गणवृत्त. आणि मंदाक्रांता वृत्त हे अक्षर गणवृत्तामध्ये बसतं. आता मंदाक्रांता वृत्ताचं लक्षण काय आहे तर मंदाक्रांताचं लक्षण असं आहे म ब न त त गा गा. हे लक्षण लक्षात राहण्यासाठी संस्कृतमध्ये श्लोक आहे. बघा, जसं 18 पुराणांची नावं लक्षात राहण्यासाठी एक श्लोक आहे. सूत्र म्हणजे काय लक्षात राहण्यासाठी श्लोक असतो, तसंच प्रत्येक वृत्ताचं लक्षण काय आहे हे लक्षात राहण्यासाठी श्लोक दिलेला असतो. आणि मंदाक्रांता वृत्त लक्षात राहण्यासाठी असलेला जो श्लोक आहे तो श्लोक म्हणजे अंबुदी मंदाक्रांता अंबुदी रस नगई म बनौ तौ गागा. म्हणजे काय? अंबुदी म्हणजे 4 सागर, रस चवीचे 6 रस आणि 7 पर्वत म्हणजे 4, 6 आणि 7 अक्षरानंतर यती आहे. यती म्हणजे स्वल्पविराम. जेव्हा आपण तो श्लोक वाचतो तो कसा वाचायचा तर 4 अक्षरानंतर स्वल्पविराम, मग 6 अक्षरानंतर स्वल्पविराम आणि 7 अक्षर म्हणजे 17 अक्षर ही प्रत्येक चरणामध्ये आहेत. आणि 17 अक्षर ही प्रत्येक चरणामध्ये असल्यामुळे कालिदासाला एक एक कल्पना एक एक प्रसंग विस्तारानं मांडता येणं शक्य झालेलं आहे. या मंदाक्रांता वृत्तामध्ये जी 17 अक्षर आहेत, अक्षरगण आहेत, ती 17 पैकी 10 मृदू आहेत आणि 7 रस्व आहे. त्यामुळे करुण रस, विरह रस हा या वृत्तामध्ये अधिक खुलून दिसतो. आणि म्हणून कालिदासाचं मेघदूत हे काव्य खूप नादमधुर झालेलं आहे. विरह काव्याला अतिशय साजेचं असं वृत्त आहे. म्हणून असं म्हणतात सुवशा कालिदासस्य मंदाक्रांता विराजते. हे जे मंदाक्रांता वृत्त आहे, मंद आक्रमिते इति म्हणजे मंद मंद चालीनं जाणारं, मंद मंद गतीनं जाणारं हे मंदाक्रांता वृत्त जे आहे, हे मंदाक्रांता वृत्त अतिशय नादमधुर आहे तर मी तुम्हाला सांगितलंच. परंतु यामध्ये काव्य करणं वाटतं तितकं सोपं नाही, कठीण आहे. आणि हे जे काव्य आहे या काव्यामध्ये भावनांचं चित्रण आहे म्हणून हे भावकाव्य आहे. हे गाता येतं म्हणून त्याला गीतकाव्यही म्हटलेलं आहे. ते वीणेवर वाजवता येतं म्हणून त्याला वीणा काव्यही म्हटलेलं आहे. विरही यक्षानं आपल्या प्रियसीला मेघाकरवी संदेश पाठवला म्हणून ते संदेश काव्यही आहे. यक्षांनी मेघाला दूत बनवलं म्हणून ते दूतकाव्यही आहे. आणि
शेवटी मेघाला दूत बनवलेलं आहे, म्हणून ह्या काव्याचं नाव मेघदूत हे काव्य असं मेघदूत म्हणून आहे. मधली मल्लीनाथांची टीका वाचत असताना माझं असं लक्षात आलं की श्लोक, त्याच्या खाली अन्वय आणि टीकेमध्ये मल्लीनाथांनी हा कर्मधारेय समास आहे, हा बहुव्रीही समास आहे असं म्हटलेलं होतं. म्हणून ठरवलं की समासाची थोडीशी उजळणी करावी. शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द बनवायचा, त्या शब्दाला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि ज्यापासून तो जो सामासिक शब्द बनलेला आहे ते सोडवायचं असेल तर त्याला समासाचा विग्रह करणं असं म्हणतात. माझ्या असं लक्षात आलं की संस्कृत साहित्यामध्ये 6 प्रकारचे समास आहेत. कर्मधारेय समास, तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास आणि अव्ययी भाव समास. समास म्हणजे शब्दाचं संक्षिप्तीकरण. उदाहरण द्यायचं झालं तर सीतापती हा शब्द आहे. या शब्दाचा विग्रह करायचा असेल, फोड करून समजून घ्यायचा असेल तर सीताया पतीही पासून सीतापती हा शब्द तयार झाला आहे. सीताया हा पूर्वपद आणि पती हे उत्तरपद. सामासिक शब्द बनत असताना पूर्वोत्तर पदाची विभक्ती लोप पावली आणि हा सीतापती शब्द तयार झाला. असे व्याकरणाचे सामासिक शब्द बनवण्यासाठी काही नियम आहेत, त्याप्रमाणे ते सामासिक शब्द बनतात. अव्ययीभाव समास म्हणून जो आहे त्याच्यामध्ये पहिला शब्द हा अव्यय असतो. उदाहरणार्थ प्रतिवर्षम म्हणजे वर्ष, प्रतिदिनम म्हणजे दिने किंवा यथाकाल, कालाय, अनुसृत्य अशा प्रकारे अव्ययीभाव समास बनतो. आणि पुढे वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की संस्कृतमध्ये काही शब्द हे विकारी असतात आणि काही शब्द अविकारी असतात. अविकारी शब्द म्हणजे असे शब्द की ज्या शब्दाचं लिंग बदलत नाही, त्याला विभक्ती लागत नाही, कुठल्याही काळामध्ये किंवा वचनामध्ये त्याचं स्वरूप बदलत नाही, असे जे अविकारी शब्द त्यांना अव्यय असं म्हणतात. म्हणजे असं बघा, संस्कृतमध्ये स्त्रीवचन, स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग आहे, एकवचन, द्विवचन, बहुवचन आहे, वर्तमान, भूत आणि भविष्य काळ आहे. या काळामध्ये या शब्दाचं स्वरूप बदलत नाही, त्याला विभक्ती लागत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काही शब्द जे आहेत ते क्रियाविशेषण अव्यय, समुच्चयबोधक अव्यय असे असतात. आणि याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की यदा, कदा, तदा, अधुना, कदापि हे जे शब्द आहे सर्वत्र हे अव्ययी शब्द आहेत. त्याचबरोबर संस्कृतमध्ये 22 उपसर्ग आहेत, त्याला सुद्धा अव्यय म्हटलेलं आहे. आणि उपसर्ग कुठले आहेत? अति, अधि, अनु, अप. म्हणजे अतिपासून अतिशय, अधिपासून अधिकारी असे जे शब्द बनतात यांना उपसर्ग म्हणतात. आणि उपसर्ग पण अव्यय आहे. अशा रीतीनं मी अव्ययाची माहिती करून घेतली, समासाची माहिती करून घेतली. मग असं लक्षात आलं की कालिदासाच्या मेघदूतामध्ये अलंकार आणि विशेषणांची भरपूर विशेषणं आहेत, खैरात आहे. अलंकार म्हणजे काय? अलंकरोती इति अलंकारः. अलम म्हणजे दागिने, अलंकरोती म्हणजे दागिने धारण करणं. बघा, अंगावर दागिने धारण केले असता त्यातून शरीर सुंदर दिसतं, शोभायमान दिसतं. तसंच
साहित्यामध्ये, काव्यामध्ये ते अधिक खुलून दिसण्यासाठी अलंकाराची, आभूषणांची योजना केलेली असते आणि त्यामुळे ते काव्य अधिक खुलून दिसतं. एक इथे सांगावंसं वाटतं की शरीरावर धारण करणारे दागिने हे काढून ठेवता येतात, पण काव्यामध्ये असलेले दागिने हे काढून ठेवता येत नाही. हा त्यातला फरक आहे. आता हे जे दागिने आहेत त्याच्याबद्दल म्हणजे अलंकाराबद्दल सगळ्यात जुना अलंकाराचा निर्देश हा भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यांनी 4 अलंकार सांगितले. त्याच्यानंतर भामटांचा जो काव्यालंकार ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी 39 अलंकार सांगितले. दंडीने गुणांनाच अलंकार मानलं आणि त्यांच्या काव्यदर्शन ग्रंथामध्ये त्यांनी 35 अलंकार सांगितले. तसंच उद्भटानं त्यांनी त्या अलंकारांना शास्त्रीय रूप दिलं आणि काव्यालंकार सार ग्रंथामध्ये त्यांनी जवळजवळ 41 अलंकार सांगितले. लाटानुप्रास आणि छेकानुप्रास हे 2 अलंकार त्यांनी नव्याने सांगितले. रुद्राटाने 74 अलंकार सांगितले. यातून एक लक्षात येतं की जर आपल्याला अलंकाराची वर्गीकरण करायचं असेल तर एक शब्दालंकार होतात आणि दुसरे अर्थालंकार होतात. शब्दालंकारामध्ये ध्वनीला महत्व असतं आणि अर्थालंकारामध्ये अर्थ ते प्रवाही असतात. आणि कुठले आहेत मग ते शब्दालंकार? शब्दालंकारामध्ये अनुप्रास येतो, श्लेष येतो, वक्रोक्ती येते आणि जे अर्थांतर न्यास अलंकार आहेत त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये उपमा येतात, दृष्टांत येतो, व्यतिरेक येतो, स्वभावोक्ती येते. आता हे जे काही अर्थालंकार आहेत त्या अर्थालंकाराचे 8 प्रकार दंडीने सांगितले. असं म्हणतात की मेघदूतामध्ये 24 अर्थालंकार न्यास अलंकार आहेत. स्थिरदेवानं 37 अलंकार मेघदूतामध्ये शोधून काढले, पण ते कुठले अलंकार आहेत याची काही त्यांनी लिस्ट दिली नाही किंवा ते कुठले आहेत हे त्यांनी सांगितलं नाही. हे जे अलंकार असतो त्याच्यामध्ये काय केले जातं की सामान्याच्या समर्थनार्थ विशेषाचं समर्थन केलं जातं आणि मग सिद्धांत मांडला जातो. कालिदासानी अर्थांतर न्यास अलंकाराचा उपयोग हे नुसतं काव्याचं कौशल्य वाढवण्यासाठी केलं का? अजिबात नाही. तर सामान्य आणि विशेष अनुभवाची जोड देऊन त्यांनी रसिकाला आचार विचारांचे आदर्शाचे धडे घालून दिले आणि त्याच्यासाठी त्यांनी अर्थालंकार हे अलंकार वापरले. स्वभावोक्ती अलंकार खास करून जे उत्तरमेघ आहे त्याच्यामध्ये खूप दिसून येतं. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे शब्दांनी चित्र निर्माण करणं. शब्दच कुंचले होतात, शब्दच चित्र निर्माण करतं आणि शब्दातून आपल्या पुढे ते चित्र उभं राहतं. असे जे आहे त्याला स्वभावोक्ती अलंकार असं म्हणतात. नंतर माझ्या असं लक्षात आलं की मेघदूतामध्ये विप्र लंब शृंगार आहे. बघा, शृंगार आपल्याला माहिती असतो. आपल्यापैकी अनेक जणांनी शृंगार रसाचा अनुभव घेतलेला असतो. आणि विप्रलंब शृंगार ही काय भानगड आहे मला माहिती नव्हतं, म्हणून म्हटलं विप्रलंब शृंगार समजावून घ्यावा. काव्यशास्त्रामध्ये विश्वनाथांचं एक वाक्य आहे, वाक्य रसात्मकम काव्यम इति विश्वनाथ काव्य लक्षणम. म्हणजे काव्यामध्ये रस असतो, काव्यामधून रसाची निर्मिती होते. आणि रस म्हणजे काय तर रस ही मनाची भावस्थिती दाखवणारी किंवा मनाची भावनिक स्थितीचं दर्शन घडवतं रसांमधून. आणि ज्या काही सादरीकरणाच्या कला आहेत, उदाहरणार्थ नाटक आहे, अभिनय आहे, साहित्य आहे, काव्य आहे किंवा संगीत आहे, गायन आहे, या ज्या सादरीकरणच्या ज्या कला आहेत
त्या कलांमध्ये रसनिर्मिती ही आपल्याला दिसून येते. आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतीय साहित्य विचारामध्ये रसांची निर्मिती प्रथम भरतमुनींनी केली आणि भरतमुनींनी 8 रस सांगितले. पहिला रस म्हणजे रती. रती म्हणजे शृंगार रस, हास्य रस, नंतर करुण रस, वीर रस, नंतर भयरस, क्रोध रस, जुगुप्सा म्हणजे बिभत्स रस आणि विस्मय म्हणजे अद्भुत रस किंवा आपण सस्पेन्स म्हणतो तो. अशा रीतीनं 8 रस त्यांनी काव्यामध्ये सांगितले. पुढे अभिनव गुप्तानी त्याच्यामध्ये एक रस ऍड केला, शांत रस, आणि अशा रीतीनं काव्यामध्ये 9 रस निर्माण झाले. आता जेव्हा आपण शृंगार रस म्हणतो तर शृंगार म्हणजे काय? तर शृंगार म्हणजे स्त्री पुरुष प्रेम आणि आकर्षणाचा उल्लेख त्याच्यामध्ये असतो आणि त्याच्यामधून जे प्रेम व्यक्त होतं त्याच्यातून नाजूक भावसंबंध व्यक्त होतात. शृंगारामध्ये असणारे नाजूक प्रेमसंबंध व्यक्त होत असताना वैयक्तिक भावना रसिकांच्या उद्दीपित होतात आणि रसिकालाही शृंगार रसाची अनुभूती येते. आणि या शृंगार रसाचे 2 प्रकार आहेत. एक आहे संभोग शृंगार आणि दुसरा आहे विप्रलंब शृंगार. या संभोग शृंगारामध्ये किंवा संभोग शृंगारामध्ये काय असतं की प्रिय व्यक्ती किंवा तुमची जी प्रिया असते ती तुमच्या जवळ असते. प्रेम प्रगट करणं शक्य असतं, प्रेम अनुभवणं शक्य असतं, शारीरिक स्पर्श संबंध शक्य असतो आणि मिलनाची शक्यता असते. अशा वेळेला त्याला संभोग शृंगार असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध असलेला म्हणजे विप्रलंब शृंगार. त्याच्यामध्ये प्रिय व्यक्ती किंवा प्रिया जवळ नसते, प्रेम अनुभवणं शक्य नसतं, त्याचबरोबर शारीरिक स्पर्श संबंध शक्य नसतो, मिलनाची शक्यता नसते कारण प्रिया दूर असते, ती भेटण्याची शक्यता नसते. अशा वेळेला जे नाजूक प्रेमसंबंध आहेत, भावसंबंध आहेत, एकमेकांबद्दल वाटणारं जे प्रेम आहे ते जेव्हा काव्यामधून व्यक्त होतं तेव्हा त्याला विप्रलंब शृंगार असं म्हणतात. आणि या विप्रलंब शृंगार म्हणजे काय? विरह. यक्षाची पत्नी यक्षापासून दूर आहे, दोघांची भेट शक्य नाहीये, दोघांचं एकमेकांवर असणारं प्रेम, त्या प्रेमाचा आविष्कार हा विरह या काव्यामध्ये दाखविला आहे. आणि म्हणून विप्रलंब शृंगाराला एक कारुण्याची झालर असते, एक करुण रसाची सुद्धा झालर असते. आणि म्हणून या मेघदूत काव्यामध्ये विप्रलंब शृंगार आहे. आणि या रीतीनं मी तो विप्रलंब शृंगार समजून घेतला. माझ्या असं लक्षात आलं की हे जे मेघदूत काव्य आहे त्या काव्याची रीती वैदर्भीय आहे. काव्याची रीती वैदर्भीय आहे म्हणून ते काव्य कालिदासा विदर्भातला होता असं म्हणणं पोकळपणाचं आहे, असं समजू नये. बघा, संस्कृत साहित्यामध्ये 5 काव्याचे संप्रदाय सांगितले आहेत. म्हणजे काव्यामध्ये अलंकार असायला पाहिजे, रीती असायला पाहिजे, वक्रोक्ती असायला पाहिजे, ध्वनी आणि रस. या 5 गोष्टी जर काव्यामध्ये असतील तर काव्य हे अधिक खुलून दिसतं, हे काव्य हे अधिक सुंदर होतं, काव्य अधिक रसभरीत होतं. आणि म्हणून हे 5 संप्रदाय आहे. बघा, 8व्या शतकामध्ये वामन होऊन गेले, त्यांनी रीती आणि गुणांची कल्पना प्रथम मांडली. रीती म्हणजे मार्ग, मार्ग म्हणजे या प्रकारे काव्याची निर्मिती करायला पाहिजे किंवा निर्मिती होते ही पद्धत सांगितलेली आहे. पुढे दंडीनी 2च रीती मान्य केल्या, वामनाने 3 रीती सांगितल्या.
आता त्या 3 रीती कुठल्या? तर पहिली रीत आहे वैदर्भीय रीती, त्यामध्ये काव्याचे सगळे गुण येतात. दुसरी आहे गौंडी रीती, त्या रीतीमध्ये ओज आणि क्रांती हे दोन गुण येतात. तिसरी पांचाली रीती, जी दंडीने मान्य केलेली नाही, त्या पांचाली रीतीमध्ये माधुर्य आणि सौकुमार्य हे 2 रस येतात, या 2 गुण येतात. परंतु वैदर्भीय रीतीमध्ये सगळे गुण येतात, म्हणून वैदर्भीय रीतीला ही सर्वश्रेष्ठ रीती असं म्हटलेलं आहे. आणि त्या रीतीमध्ये कालिदासाने काव्य केलेलं आहे, म्हणून मेघदूताची रीती ही वैदर्भीय रीती आहे. आचार्य विश्वनाथांनी त्यावर एक सुंदर श्लोक केलेला आहे. रीती म्हणजे काय, वैदर्भीय रीती म्हणजे काय? आचार्य विश्वनाथ असं म्हणतात, माधुर्य व्यंजनम वर्णरचना ललितात्मका आवृत्तिरल्यवृत्तीयाम वैदर्भीय रीतिरिष्यते. अशा रीतीनं त्याला वैदर्भीय रीती म्हणतात. मी जेव्हा माझ्या कालिदासाच्या मेघदूताचा अभ्यास सुरू केला, संस्कृतमधून सुरू करायचं असं ठरवलं, मग मी अन्वय म्हणजे काय, नंतर समास म्हणजे काय, नंतर हे वृत्त जे मंदाक्रांत आहे ते कसं आहे ते समजून घेतलं, अलंकार समजून घेतले, समास समजून घेतले, अव्यय समजून घेतली, या काव्याची रीती समजून घेतली, शृंगार समजावून घेतला. अशा रीतीने मी मेघदूताची माझी पूर्वतयारी केली आणि याच्यानंतर माझा जो प्रवास होता त्या प्रवासातल्या काही महत्वाच्या ठळक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. काव्याबद्दलच्या 2 व्याख्या सांगतो आणि पुढे जातो. काव्य रसात्मकम वाक्यम इति विश्वनाथा विलक्षणम सर्वज्ञम त्वम कवित्वम, ही रुद्राटाची व्याख्या. बघा, कवित्वाना जर विद्वत्तेची जोड मिळाली तर काव्य सुंदर झालंच म्हणून समजा. शृंगार हा कालिदासाच्या काव्याचा प्राण आहे. एका संस्कृत टीकाकारानं अतिशय सुरेख पद्धतीने सांगितलं आहे की मधाच्या मोहळातून रंध्रातून मध जसा ठिपकत असतो तसं कालिदासाच्या शब्दातून शृंगार रस पाझरत असतो. बघा, कालिदासाच्या काव्यामध्ये अमुक एक रस आहे असं म्हणता येणार नाही. कालिदासाच्या काव्यामध्ये निसर्ग आहे, अध्यात्म आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, वासना आहे. शृंगार मग तो स्त्री पुरुषांचा असो अथवा निसर्गाचा असो. कालिदासाने 3 नाटकं, 2 महाकाव्य, 2 खंडकाव्य यांच्या माध्यमातून जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श केलेला होता. आपल्याकडे वाङ्मयाच्या आस्वादाने होणाऱ्या आनंदाला ब्रह्मानंद सहोदर असं म्हटलेलं आहे. बघा, कलाकृतीचं सौंदर्य हे कलाकृतीच्या काव्याच्या निर्मितीमध्ये असतं, पण ते टीकाकारांच्या समीक्षकांच्या दृष्टीमध्ये असेलच असं नाही. हे मी का म्हणतो आहे, याचं कारण असं आहे की मेघदूताचा अभ्यास करत असताना माझ्या वाचनात एका बंगाली समीक्षकाचे विचार आले. त्यात तो असं म्हणतो की शाकुंतल हे बुद्धांच्या विरुद्ध आहे आणि रघुवंश हे वैष्णवांच्या विरुद्ध आहे. अशा प्रकारे जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला कधीही काव्याचा आस्वाद घेता येणार नाही. हे मला तुम्हाला सांगायचं होतं. दुसरंच एक वाचन करत असताना जे माझ्या वाचनामध्ये आलं, शिम परांजपे काळ करते, त्यांना पहिले ते नाना शंकर शेठ त्यांना मिळालेले पहिले ग्रस्त होते. त्यांनी शाकुंतलाबद्दल अतिशय सुंदरपणे म्हटलेलं आहे. ते म्हणतात की शाकुंतल म्हणजे सोन्याच्या खाणीमधून थोडंसं सोनं काढून
त्याची अंगठी बनवली आणि त्या अंगठीवरचं बारीक नक्षीकाम. ही उपमा मला आवडली, हा विचार मला भावला, म्हणून मी तुम्हाला सांगितला. मेघदूत हे श्रवणमधुर काव्य आहे. हे मंदाक्रांतावृत्तामध्ये आहे आणि मराठी भाषा, काही समीक्षकांचं असं म्हणणं आहे की माधुर्याच्या बाबतीमध्ये संस्कृतपेक्षा न्यून आहे, कमी आहे. म्हणून ज्यांनी मेघदूताचा मंदाक्रांता वृत्ताव्यतिरिक्त पद्यानुवाद केला त्यांनी यमक सांभाळण्याचा प्रयत्न केला. यमक म्हणजे काय, तर चरणाच्या शेवटी असलेल्या शब्दांमधलं उच्चार साधर्म्य, असं आपल्याला यमक समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये, करुणाष्टकामध्ये पाहायला मिळतं. जस उदाहरण देतो म्हणजे कळेल. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परी अंतरी सज्जना नीव वावे, जिजावे नीव वावे, हे यमकाचं गमक झालं. मी जेव्हा संस्कृत मधून मेघदूताचा रसास्वाद घ्यायचा असं ठरवलं, त्याच्या मागे विचार असा होता की कुठलंही भाषांतर, मग ते कोणी करो, त्यामध्ये मूळच्या संहितेतली जे बारीक बारीक छटा असतात, सूक्ष्म असं अर्थछटा असतात, त्याचं तसंच्या तसं प्रगटीकरण भाषांतरामध्ये होईलच असं नाही, काहीतरी शिल्लक राहतं. माझ्या मते मराठीमधला सगळ्यात सुंदर असा पद्यानुवाद जर कुठला असेल तर तो श्रीमद भगवद्गीतेचा आचार्य विनोबांनी केलेला गीताई हा अनुवाद खूप सुंदर आहे. आता मला माहित आहे की भगवद्गीतेचा कॅनव्हास वेगळा आहे, मेघदूताचा कॅनव्हास वेगळा आहे, तरी सुद्धा गीताई विनोबांची हे पद्यानुवादाचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असा माझा विचार आहे. तो मी फक्त तुमच्या पुढे मांडला. आता मी पुन्हा एकदा पद्यानुवादाकडे वळतो. बघा, चिंतामणराव देशमुख हे नाना शंकरशेठवाले होते, संस्कृत उत्तम जाणणारे होते. त्यांनी 1944 साली मेघदूताचा पद्यानुवाद मंदाक्रांतावृत्तामध्ये केला. कुसुमाग्रजांनी सुमुदित मदना या वृत्तामध्ये पद्यानुवाद करत असताना शब्दांवर भर दिला, भावनांवर भर दिला. या उलट शांताबाई शेळके या कवयित्री होत्या, प्राध्यापक होत्या, त्यांनी अनेक अनुवाद केले होते. म्हणून त्यांचा भर हा भावनांवर होता, शब्दांवर होता, त्याचबरोबर आजूबाजूच्या संदर्भांवर होता. या तिन्ही लोकांनी चिंतामणराव देशमुखांचा 1944 सालचा अनुवाद, 1954 सालचा कुसुमाग्रजांचा अनुवाद, 1994चा शांताबाईंचा अनुवाद, असे वेगवेगळ्या कालखंडामध्ये हे अनुवाद केलेले होते. बऱ्याच वेळेला बघा, काव्यानुवाद करत असताना, खास करून मेघदूताचा काव्यानुवाद करत असताना, हे जे काव्यानुवाद झाले ते वेगवेगळ्या वृत्तामध्ये झाले आणि वेगवेगळ्या मान्यवरांनी केले. काव्यानुवाद केव्हा झाला, तो कोणी केला, त्या व्यक्तीची पार्श्वभूमी काय, तो किती प्रतिभा संपन्न आहे, त्याचा त्या काव्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे, तो किती संवेदनशील आहे, या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब ते भाषांतरामध्ये पडत असतं. मला मान्य आहे की भाषांतर आणि ते सुद्धा पद्यानुवाद वृत्तामध्ये करणं हे कठीण आहे, परंतु कितीही चांगला पद्यानुवाद करण्याचा प्रयत्न केला, हे सगळे पद्यानुवाद चांगले आहेत.
मी त्यातील शांताबाईंचा पद्यानुवाद, गणेश नीलकंठ कात्रे आणि चिंतामणराव देशमुखांचे पद्यानुवाद मेघदूताचे वाचले आहेत. ते सगळे चांगले आहेत, परंतु असं आहे ना, कुठेतरी काहीतरी बारीक शिल्लक राहतं. म्हणून जर कालिदासाच्या मेघदूताचा आस्वाद जर घ्यायचा असेल तर संस्कृत भाषेचा आधार घेऊन ही भाषांतरं जरूर मी वाचली आणि कोणी वाचावी, पण संस्कृत भाषेचा आधार घेऊन जर कळला तर त्या वाङ्मयातल्या, त्या कवितेमधल्या, ज्या काव्यामधल्या बारीक बारीक छटा आहेत त्या आपल्याला नीट समजू शकतात. आणि म्हणून मी संस्कृतमधून ते करण्याचा, समजून घेण्याचा, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आता मी मेघदूताच्या प्रवासाला का आलो हे फार महत्वाचं आहे. माझी एक मैत्रीण आहे, तिने PhD केलेला आहे. आता तिला हौस आहे म्हणून ती आता संस्कृतमध्ये MA करते. मला म्हणाली, भिडे मी संस्कृतमध्ये MA करते, आम्हाला मेघदूत आहे, तुम्ही मेघदूत वाचलाय का, तुम्हाला माहित आहे का? लोकांचा असा समज असतो की मी खूप वाचतो, पण तसं नाहीये. मी म्हटलं मी वाचलेलं नाहीये, तुला पाहिजे तर मी वाचून सांगे. ती म्हणाली मी इंग्लिशमध्ये पेपर लिहिणार आहे. मी म्हटलं मला काही इंग्लिशमध्ये सांगता येणार नाही. कारण असं आहे की एकतर मला मेघदूताचा अभ्यास करायला लागेल आणि माझं असं मत आहे, किंवा चुकीचंही असू शकेल, की संस्कृत हे इंग्रजीमधून शिकणं किंवा इंग्रजीमधून सांगणं म्हणजे जरा भयंकर आहे. आमचा विषय तिथेच थांबला आणि माझ्या मनामध्ये असं आलं आणि मी माझ्यापुरता निर्णय घेतला होता. सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मी योगशास्त्रामध्ये MA केलं. आता PhD करायचं नाही, कुठल्याही परीक्षेला बसायचं नाही. जो काही आपल्याला आनंद घ्यायचा आहे, जे काही उर्वरित आयुष्य आहे ते मुक्तपणे, कुठल्याही बंधनामध्ये न अडकता, कुठल्याही परीक्षेला वगैरे आपल्याला बसायचं नाहीये. अभ्यासासाठी म्हणून मला मेघदूत वाचायचं नाहीये, तर मेघदूताचा रसास्वाद घ्यायचा असेल तर मी त्याचा अभ्यास करीन असं मी ठरवलं. मी जेव्हा संस्कृतचा आधार घेऊन मेघदूत समजून घेण्याचा विचार केला तेव्हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला की कोणी चांगलं संस्कृत मधून मेघदूत शिकवणारं आहे का? एक दोन माणसं, एक दोन व्यक्ती होत्या, पण त्यांना वेळ हवा आणि गणित जुळायला हवं तरच ते शक्य आहे. मग मी म्हटलं यापेक्षा स्वाध्याय मला आपण स्वतःच अभ्यास करावा आणि त्या स्वाध्यायामधून मी अधिक चांगल्या प्रकारे रसास्वाद घेऊ शकेन असं मला वाटलं. यामागे आणखीन एक गोष्ट घडली होती. काही महिन्यापूर्वी व्हॉट्सअपवर एक पोस्ट माझ्याकडे आली होती. ती रवी पटवर्धन यांची पोस्ट होती. ती मी जपून ठेवली आहे, आजही माझ्याकडे आहे. मी फेसबुकवर जाऊन बघितलं, 2014 नंतर रवी पटवर्धनांनी फेसबुकवर कुठली पोस्ट टाकलेली नाही, ते ऍक्टिव्ह नाहीये. पण त्यांच्या नावे ही जी पोस्ट आली होती ती मी जपून ठेवली होती आणि त्या पोस्टमध्ये रवी पटवर्धन म्हणतात, मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्याकडे क्षमता असूनही कामं येत नव्हती. 150 नाटकं आणि 200 चित्रपटाचा अनुभव पाठीशी असून मला काम मिळत नव्हते. माझ्या भिडस्त स्वभावामुळे मी कोणापुढे जाऊन मला काम द्या असंही सांगू शकत नव्हतो. मी नवमेत झालो नाही. माझ्याकडे वेळ होता. मी त्या वेळामध्ये संस्कृतचा आणि उर्दूचा अभ्यास सुरू केला.
भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले आणि शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसलो. त्यावेळेला मी आजारी होतो. शृंगेरीच्या मठाच्या शंकराचार्यांनी माझी परीक्षा घेतली. त्या परीक्षेमध्ये मी पहिला आलो आणि त्यांनी माझं वय विचारलं आणि 80व्या वर्षी माझं पाठांतराचं कौशल्य पाहून त्यांना कौतुक वाटलं. रवी पटवर्धन म्हणतात, त्यामध्ये माझा कोणताही मोठेपणा नाही. वय कितीही असलं तरी कामावर जर निष्ठा असेल तर मनुष्य कोणत्याही अडचणीवर मात करू शकतो. खालती लिहिलं होतं रवी पटवर्धन. मी विचार केला, मी काही रवी पटवर्धनां इतका मोठा नाही. तरी सुद्धा ठीक आहे, आपण रवी पटवर्धनान एवढे मोठे नाही, सेलिब्रिटी नाही असं जरी असलं तरी माझा बुद्धीचा जो काही आवाका आहे किंवा माझ्या अध्यात्म साधनेमुळे मला आता असं ध्यानात यायला लागलेलं आहे की आपल्याला विषय आता पटकन समजतो, तो नीट आकलन होतो आणि आपल्यामध्ये थोडाफार शून्यपणा आलेला आहे. तर आपण हा मेघदूताचा अभ्यास स्वाध्याय स्वरूपामध्ये करू शकतो आणि मी मेघदूताचा अभ्यास सुरू केला. मेघदूतामध्ये 115 श्लोक आहे. मी विचार केला जर रोज एक श्लोक पाठ केला, त्याचा अर्थ समजून घेतला, श्लोकाचा अन्वय समजून घेतला आणि रोज एक श्लोक याप्रमाणे जर मी पाठांतर करायचं ठरवलं तर साधारणपणे 4 महिने लागतील. मग मी मेघदूताच्या श्लोकाचं पाठांतर सुरू केलं. माझं वय 63 साठी होऊन गेलेली आहे. 64वं वर्ष चालू आहे. त्यामुळे मी पाठांतर करायला लागल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की ते तितक्या चटकन पाठ होत नाही. मग मी प्रत्येक श्लोक 10 ते 15 वेळा लिहून काढला. मोठ्याने 7-8 वेळेला म्हटला, परत 1-2दा लिहून काढला आणि लॉकडाऊन मध्ये घरामध्ये फेऱ्या मारत असताना तो श्लोक पुन्हा पुन्हा म्हटला. अशा रीतीनं मी मेघदूताच्या श्लोकाचं पाठांतर करण्याचा प्रयत्न केला, सुरुवात केली. एक ठरवलं, अगदी घडाघड म्हणता आलं नाही तरी हरकत नाही, पुस्तक समोर ठेवून नीट म्हणता जरी आलं, पाठ केल्यासारखं म्हणता जरी आलं तरी खूप झालं. हे पाठांतर करण्याच्या मागे माझा एक असा विचार होता की संस्कृत वर्णमालेमध्ये 13 स्वर आहेत, 33 व्यंजनं आहेत आणि प्रत्येक अक्षर हे स्वरांनी आणि व्यंजनांनी बनलेलं आहे. प्रत्येक अक्षर ऱ्हस्व, दीर्घ किंवा आपण त्याला असं म्हणू लघु ह्रस्व दीर्घ असतं आणि त्या संस्कृत मधल्या शब्दांचं उच्चारण करत असताना कंठव्य, तालव्य, ओष्ठव्य, दंतव्य, नासिका या सगळ्यांमधून ते शब्द उमटत असल्यामुळे आपल्या ब्रेनमधली डॉर्मंट सेंटर जागी होत असावी आणि त्यामुळे स्मृतिभ्रंशाचा, अल्झायमरचा धोका कमी होत असेल असं माझं मत आहे. त्याचप्रमाणे मला असंही वाटतं की जर आपण मराठीतली बाराखडी मोठ्याने म्हटली तर त्याचा सुद्धा फायदा होऊ शकतो आणि म्हणून मी मेघदूताचे श्लोक पाठ करण्याचं ठरवलं. माझा एक मित्र आहे, तो कॉर्पोरेटला योग शिकवतो. मला म्हणाला, मला एका ग्रुप डिस्कशनला जायचं आहे, वेबिनार आहे, तुम्ही मला योगा आणि डिप्रेशन या टॉपिकवरचे काही की पॉइंट्स द्याल का? मी म्हटलं ठीक आहे. मी असा विचार केला, माझं असं लक्षात आलं
की संस्कृत साहित्यामध्ये कुठेही नैराश्य किंवा डिप्रेशनवर फारसं काही लिहिलेलं मला आढळलं नाही. याचं कारण पूर्वी लोक स्वरांचं उच्चारण करत असत, ओंकार साधना करत, गायत्री मंत्र म्हणत, संगीत साधना करत. त्यामुळे कदाचित ब्रेनमधली डॉर्मंट सेंटर्स उद्दीपित होत असावी आणि नैराश्य वगैरे या गोष्टीचा स्पर्श कमी होत असेल. मी म्हटलं काय हरकत आहे, आपण पाठांतर करण्याचा प्रयत्न करूया. वेळही जाईल आणि झालाच तर फायदाही होईल, ही माझी त्याच्या मागे भूमिका होती. आणखीन एक महत्वाची गोष्ट मला इथे जाता जाता तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे असं की मराठीमध्ये अनेकांनी रिसर्च पेपर, शोध निबंध कालिदासाच्या मेघदूतावर, त्याच्या साहित्यावर लिहिलेले आहेत. कालिदासाचं साहित्य हा कोणी विषय घेतला आहे, कालिदासाच्या मेघदूतातील अलंकार किंवा कालिदासाच्या मेघदूतातील भाषांतर. एखादा लेखक घेऊन त्याला कालिदास किती कळला अशावरही सुद्धा लोकांनी शोध निबंध लिहून PhD मिळवलेल्या आहेत. मला त्याच्यामध्ये आणखीन एकाची भर घालायची नव्हती. माझं असं लक्षात आलं की जेव्हा तुम्ही संशोधन करायला जाता, रिसर्च पेपर सबमिट करायला जाता किंवा एखाद्याचा रिसर्च करायला जाता, तेव्हा तुम्ही समीक्षकाच्या भूमिकेमध्ये जाता आणि रसास्वाद किंवा त्या काव्याचा आनंद, त्या काव्यामधून मिळणारा ब्रह्मानंद, सहोदर आनंद, याला आपण मुक्तो. बघा, तुम्ही जेव्हा समीक्षकाच्या भूमिकेमध्ये उतरता तेव्हा काय होतं की तुमच्या पुढे अनेक प्रश्न उभे राहतात. काय प्रश्न उभे राहतात तर मेघदूत हे कालिदासाचं कल्पित काव्य आहे का? दुसरा प्रश्न उभा राहतो की त्याच्या त्या प्रतिभेचा तो स्वतंत्र आविष्कार आहे. मग हे कथानक कुठून घेतलं? या कालिदासानी यक्षाचं आणि यक्षिणीचं नाव दिलं नाही. मग अभ्यासकांनी ब्रह्मवैवर्तक पुराणामध्ये जाऊन यक्षाचं आणि यक्षिणीचं नाव शोधून काढलं. योगिनी एकादशीच्या संदर्भात पद्मपुराणातील यक्षाची गोष्ट ही या मेघदूतातील यक्षाची गोष्टच आहे असं छाती ठोकपणे सांगायला सुरुवात केली. कालिदासाला मेघदूताची मध्यवर्ती कल्पना कशी सुचली? कालिदास महाकाव्याकडून खंडकाव्याकडे का वळला? तसंच काहींनी तर मेघदूतातील रामगिरी खरा का काल्पनिक? खरा असेल तर कुठला? प्राचीन संशोधक चित्रकूट म्हणतात, आधुनिक तो नाकारतात. तर रामगिरी म्हणजे रामटेक का चित्रकूट? अशा वादांमध्ये जर आपण अडकलो, ठीक आहे, त्यातून तुम्ही संशोधन करता, काहीतरी चांगली माहिती आपल्या लोकांपुढे मांडता येते. परंतु काव्याचा रसास्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये या गोष्टी अडथळे म्हणून उभ्या राहतात. म्हणून मी असं ठरवलं की आपल्याला रसिक म्हणून या मेघदूताचा रसास्वाद घ्यायचा आहे आणि एक सहृदय म्हणून, मेघदूत प्रेमी म्हणून मी माझा मेघदूताचा प्रवास तुम्हाला सांगितला. नमस्कार. अजित गजानन भिडे.